कंपन्या भारतीयांना असं मूर्ख समजतात ना की आपण कधी विचारही केला नसेल। 100% शुद्ध, 100% नैसर्गिक, 100% ऑर्गॅनिक म्हणत ब्रँडिंग करत असलेले डाबर इंडिया लिमिटेडचे अनेक प्रोडक्ट्स FSSAI ने आता मार्केटमध्ये विकण्यासाठी मनाई केली, कारण डाबरचे मध, ॲपल साइड व्हिनेगर, व्हर्जिन कोकोनट ऑइल, गाईचे तूप, नारळाचे पाणी, नारळाचे दूध आणि इतरही प्रोडक्ट 100% प्युअर असल्याचा दावा करत विकले जातात। पण सिंपल लॉजिक आहे, सिंपल आर्ग्युमेंट आहे जे आपण करत नाही की जर हे 100% प्युअर आहे तर त्या प्रोडक्ट मध्ये एकापेक्षा जास्त इन्ग्रेडियंट्स कसे। हा स्कॅम आजचा नाहीये, भारतीयांना देशी असो किंवा विदेशी कंपन्या अशाच मूर्ख बनवत आलेल्या आहेत। हा बघा फॅन्टा, एक युरोपमध्ये मिळतो आणि एक भारतामध्ये। युरोपमध्ये मिळणाऱ्या फॅन्टामध्ये ओरिजिनल ऑरेंज ज्यूस आहे, तेच भारतामध्ये मिळणाऱ्या फॅन्टामध्ये फक्त ऑरेंज फ्लेवर आहे आणि आर्टिफिशियल कलर्स। भारतात मिळणाऱ्या लेजमध्ये पाम ऑइल असते, तेच युरोपमध्ये पाम ऑइल नसते। भारतात मिळणाऱ्या किटकॅटमध्ये कमी दूध आणि कमी कोको टाकतात, तेच ऑस्ट्रेलियामध्ये मिळणाऱ्या किटकॅटमध्ये जास्त दूध आणि जास्त कोको असते। युरोपमध्ये प्रत्येक प्रोडक्टवर रँकिंग दिली जाते, म्हणजे तो प्रोडक्ट किती सेफ आहे खाण्यासाठी आणि किती नाही। भारतात तसं नाही, नक्कीच तिथे मिळणारे प्रोडक्ट्स महाग आहेत, पण प्रश्न किमतीचा नसून भारतीयांच्या जीवाला किती किंमत दिली जाते हा सुद्धा आहे। आणि जोपर्यंत आपण जागरूक ग्राहक बनून त्या कंपन्यांना आणि सरकारला जबाबदार धरत नाही, तोपर्यंत असंच कमी दर्जाचे अन्न आपल्या ताटात वाढले जाईल। प्रत्येक प्रोडक्ट वाचून आणि विचार करूनच खरेदी करा।